नमस्कार मित्रांनो, आज आपण पुणे बंगळुरू ग्रीनफील्ड महामार्ग कसा असेल व कोणत्या तालुक्यामध्ये जाणार आहे याबद्दल आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आमच्या चॅनलवर असेच नवीन अपडेट येत असतात। भारतीय महामार्ग प्राधिकरणाने NHAI भारतमाला परियोजना ग्रीनफील्ड बांधकामाचा प्रस्ताव मंजूर केला असून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे। हा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे सध्याचा महामार्ग 48 NH4 चा एक जलद पर्याय असणार आहे आणि त्यामुळे वाहतूक आणि गर्दी कमी होईल अशी अपेक्षा आहे। 120 किलोमीटर तास या वेगाला सपोर्ट करणारा हा नवीन पुणे बंगळुरू ग्रीनफील्ड महामार्ग 8 लेनचा प्रवेश नियंत्रित एक्सप्रेसवे असणार आहे। यामुळे पुणे ते बंगळुरू हे अंतर 95 किलोमीटरने कमी होणार आहे। त्यामुळे पुणे बंगळुरू एक्सप्रेसवे दरम्यानचा प्रवास 11 ते 12 तासाऐवजी च्या तुलनेत 7 ते 8 तासांनी पर्यंत होणार आहे। विमानाची धावपट्टी असलेला हा राज्यातील पहिला महामार्ग ठरणार आहे। एक्सप्रेसवे हा 8 पदरी डांबरी महामार्ग वारवे बुद्रुक वरून सुरू होणार आहे। महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातून सातारा आणि सांगली, दुष्काळी भागातून सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण, खटाव आणि सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगाव आणि कवठे महाकाळ, मिरज तालुक्यातून जाईल। कर्नाटकात पुणे बेंगलोर द्रुतगती मार्ग बेलगावी, बागलकोट, गदग, कोट्टाल, बल्लारी, दावणगेरे, चित्रदुर्ग, तुमकूर या मार्गे जाईल आणि नंतर बेंगळुरूला जोडला जाणार आहे। याबाबत सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी या बाबतची नोटीस नुकतीच जारी केली आहे। त्यानुसार खानापूर आणि मिरजच्या उपविभागीय अधिकाऱ्यांची या कामी भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। 150 किमी हा मार्ग माहुली, वलसड, वेजेगाव, भेंदवडे, साळशिंगे, जोधळविंडी, वासुंदे, रेणकी, रेवणगाव, छोटी बुद्रुक आणि छोटी खुर्द येथून जाणार आहे। या रस्त्याच्या भूसंपादनासाठी उपविभागीय अधिकारी उपविभाग खानापूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तासगाव तालुक्यातून 150 किमी ते 176 किमी हा मार्ग कसरेवाडी, नरसेवाडी, किंदरवाडी, विजयनगर, पेड, मोराके, मांजर्डे, शिरगाव, हातनोली, बस्तवडे, सावळद, औरज, चौडे, मनेश, राजुरी आणि गव्हाण येथून जाईल। या रस्त्याच्या भूसंपादनासाठी उपविभागीय अधिकारी मिरज उपविभाग मिरज यांची नियुक्ती करण्यात आली आहे। कवठे महाकाळ येथून 176 किमी ते 196 किलोमीटर हा मार्ग बोरगाव, मळणगाव, हारोली, देशिंग, बनेवाडी, शिंदेवाडी, कुकरटोली, रामपूरवाडी आणि कोंगणिकी होऊन जाईल। या रस्त्याच्या भूसंपादनासाठी भूसंपादन अधिकारी मिरज उपविभाग मिरज यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मिरजमध्ये 196 किमी ते 201 किमी सलगरे, बेळकी आणि संतोषवाडी हा मार्गच्या भूसंपादनासाठी उपविभागीय अधिकारी मिरज उपविभाग मिरज यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।